आता टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं मुंबईच्या वरळीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी। दिवंगत अजितदादांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दादांच्या योगदानासाठी पुरस्कार जाहीर। जुन्नरमधल्या शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंचा मदतीचा हात। इनामदार कुटुंबियांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत, शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करत मृत मुलाच्या कुटुंबियांचं सांत्वन। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये मेट्रो कामांना ब्रेक देण्याची मनसेची मागणी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं MMRD आणि KDMC आयुक्तांकडे निवेदन। विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास रस्त्यावरती उतरण्याचा मनसेचा इशारा। नागपुरात मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनात प्राचार्यांचंच इंग्रजीमधनं भाषण। नागपूरच्या GS महाविद्यालयातील प्राचार्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केल्यामुळे नाराजी। मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूंचा अनेकांकडून नाराजी व्यक्त। माणसांप्रमाणे जमिनींसाठी आता भू आधार क्रमांक, प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। त्यामुळे राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी होणार। समृद्धी महामार्गावरती बुलढाणा आणि जालन्यात 9 दिवसांचा ब्लॉक। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारणार। गॅन्ट्री उभारणीसाठी 45 ते 60 मिनिटांसाठी वाहतूक बंद असणार। शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तानं उत्सव। आज आणि उद्या समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ। सोनं 2300 रुपयांनी तर चांदी 5000 महागली। सोनं प्रतितोळा 1,59,000 तर चांदी प्रतिकिलो 2,67,000 रुपयांवर।